गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण कुठे गेला ह्यो देखला उलटलाय काय माहिती 2 दिवस झाले तर गॅसची टाकी संपली हा सरपण फोडून दे म्हणलं तर ही बी त्याच्यानं व्हायना झाले कुठे गेलाय मरून पडलाय काय माहिती येऊ दिसताला आता बघते त्याच्याकडं लय झाले त्याची बी नाटक हा वरवरची माया उपाशी राहिली का ग बाया हम बिना तुम नहीं तुम बिना हम नहीं मेरी दिल की रानी तुम हो खरं का काय आणि मग तू गेला होता कुठं गेलता कुठं सांग पहिले सकाळ सकाळ अरे हम जहाँ जाएंगे वहाँ कहीं भी दुनिया रास्ता चल जाएगी होय मग एवढं का असं खुल्लाय तू आज तुला माहित नाही का काय आपला पगार होणार आहे होय किती दिवस भरलं रे बाबा तू महिन्याचा अरे दिवसाचं का पगारीशी मतलब पगारीशी मतलब आहे बघ बरं तो सरपंच किती देतोय तुला सरपंचाकडेच गेलता ना काम हो तू सरपंचाशिवाय काम आहे का आपलं होय मग किती देणार आहे विचार की त्याला तू 10,000 पगार आहे 10,000 अरे 10,000 द्यायला तू महिन्याचा दिवस भरलं किती तेवढं सांग मला आणि नंतर खुश हो मग पगार होणार आहे ती ह्या महिन्यातलं 7,000 गेल्या महिन्यातलं राहिलेलं 3,000 झाले 10,000 होय का बघू की आता 10,000 येतोय का 1,000 घेऊन येतोय असं हलवत नुसता 1,000ची नोट नाही दिल्या सरपंचाला ताणून नाही हाणला तर नावाचा राजा नाही होय आता तुला दाखवते राईंगा 2,000ची साडीच घेत असते मी काय साडी अगं माझी दिल की राणी हा 2,000ची साडीचा उपयोग नसतो फार तर फार 300 रुपयाची 300 रुपयाची मग अरे एकदा तरी लग्न झाल्यापासून घेतली का साडी मला हा लागलेलं तोंडाची वापस सोडायला 5,000ची घेतो म्हणला होता गेल्या महिन्यात तर कुठे गेली 5,000ची साडी साधं 500 रुपयाची सुद्धा साडी घेऊन आला नाही तुम्हाला पगार झाल्यावर तुला माहित आहे ना गेल्या बारे माझा किस्सा मारला कोणी मारला होता तू खोटं बोलू नको बर का तू पिण्याच्या नादात सगळं पैसे घालून आला मला काय माहित नाही वय खरं बोललं सख्याला राग येतो खोटं बोललं बायकोला राग येतो त्यातलीच तू खोटं बोलू नको बर का मस्तकाची आळी हलवू नको माझ्या मी 2,000ची साडी घेतल्याशिवाय तुला सोडतच नसती मस्तकाची आळी नसती किडा असतो किडा हा काय बी असू दे ती हा तुला 2,000ची साडी घेतल्याशिवाय सोडतच नसती बघ की तू अगं 400ची 400 नाही 2,000 म्हणलंय मी तुला मी चांगला ड्रेस घेणार आहे आणि मला मी 2-4 साड्या घेणार आहे अयो चांगला ड्रेस कधी घेतला ग घेते की असलं 200 रुपयाची पॅन्ट 100 रुपयाचा शर्ट 200 रुपयाची पॅन्ट 100 काय लका तुला 2,000 तेवढं तरी तुला मी घेते तुम्हाला कवा तरी साडी घेतली का मी माझ्या पैशावर घेतली साडी बिडी सगळी तुझ्या बहिणीच्या पोराचं लग्न होतं तेव्हा मी फकड्यानं 500 रुपये साडी घेतली होती किती 500 रुपयाची अरे जणू काय तू मला 5,000ची साडी घेतल्यावर सांगतोय मला तू हा आपण गरीब आहे म्हणजे आपण तेवढंच करायचं असतं गरीब काय नाही गरीब आहे म्हणलं डोसाय कसं जातोय बरं मग हा कसं येतात डोसाय पैसे तुझ्याकडे होय र हा किरडीवाल्या 2 दिवस झालं गॅस संपलाय म्हणून जळण तोडायला आली तुला सांगितलं होतं जळण तोडून दे मला तेवढं सुद्धा तुझ्याच्यानं व्हाय ना होय र आणि तू गॅसची लाईन अरे 2 दिवस झालं मग काय मरून पडलं होतं का तू 2 दिवस पगार नाही होय पगार नाही उसनं करता आलं नाही होय तुला कोण देतं मला कोण देतं म्हणजे त्या सरपंचाकडे जायचं होतं म्हणायचं उचल द्या मला हे 3,000 गेल्या महिन्यातलं दिलं नाही तर तुम्हाला काय सांगायचं नाही बरं का मी साडी घेणार म्हणजे घेणार तोपर्यंत तुला जेवण देत नसती बघ तू नाही कुठं तुकडा मोडायला जातोय बघते मग मी बी आलू तुला 500ची साडी घेऊन 500 नाही 2,000ची साडी घेणार आहे 500ची साडी आणणार मी तुला काय 500ची नाही 2,000ची म्हणलंय मी तुला कितीची म्हणलंय 2,000ची 2 म्हणजे 2च घेणार तुला सांगतो एका धपक्यात काय मला एका झापडीतच आडवा करेन तुला अगं मी तुझं नवरा आहे का कोण आहे नवरा आहे म्हणजे मग उपकार करतोय काय माझ्यावर हा तू माझं डोकं हाणू नको तुला सांगतो तू जा बर का जा तिकडे उलट आणि पैसे घेऊन ये किती 10,000ची झालंय पगार सगळे पैसे घालतो आता मी हा घाल तुला मी दावते मग माझा इंगा कसा असतो ती बरोबर नाटकच करतोय
आईला शपथ नवीनच पाहुणे दिसते इकडे. मॅडमच्यात पाहुणे आली काय नवीन? अगो बया ह्यो का तुकडा बघतोय माझ्याकडे? आता गो बया माझ्याकडेच बघतोय का नक्की? बसवा का मेळ बघावं डिव्हिजन लागतंय. ओ हसती लागा. मावशे बाहेर ये ग जरा. काय ग सोना? अगं ते लुकडा बघ की मगाच्यानं बघतोय माझ्याकडे टक लावून. ती होय कोण आहे तो? काय बावळ बिवट आहे का काय गाणे? हे गावातला आहे गाणे ती टुकार नुसता. ए गाण्या काय करतोय इथं? का काय चाललंय? काय नाही ते पाहुणे बघत होतो. पाहुणे हा आणाव त्याला इकडं. चल इकडे. ही गावात आमच्या सगळी नसकी असलीच आहे ती. काय नाही टुकार नुसती फिरते ती. काम ना धंदा करत नाही ती काय नाही ती. कोणी पाहुणे आले की डोकून बघ बस एवढंच काम आहे. मॅडम आणला याला. अरे गण्या बावळाटा काय बघत होता असं वाकून वाकून? अहो नाही म्हटलं नवीन पोरगी आली म्हटलं बघावं. अरे पाहुणे कुणी गावात यावं का नाही लगेच झालंच चालू तुमचं. त्याच्यामुळे तर लग्न व्हायला तिला का भारी होणार तुमची. अहो काय केलं ताते? काय केलंय म्हणजे आणखी काय करायचं राहिलंय? आता काय नुसतं बघितलंयच. अरे पण बघितलंय पण तिला बरं वाटलं का गावात आली नवीन पोरगी लगेच कुणी पोरं बघायला लागल्यावर ती राहील का तरी इथं माझ्यापाशी? सांग बरं. मावशे तुमच्या गावात बाया लयच की पोरं बावळाट दिसते ती. अरे बावळाट आहे ती. अगं यावं का नाही तुझ्या गावात? जाऊ दे तू नको लक्ष देऊ. मी आहे की तुला काय करायचं या बावळाटवाणी करतात नुसती. कुणी येतील का परत पाहुणे रावळे? हळू हळू. काय झालं मॅडम? काय काय हो का माझ्या बहिणीची पोरगी आली नुसतं वाकून बघतोय. उशीर झालं पोरगी म्हणायला लागली की कोण बघतय मावशी बाहेर येऊन. कन्या हा गणे तुला का ठोकला पाहिजे? ठोकला पाहिजे का नाही? धरा 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 धरा. हळू हळू दमाने दमाने. मॅडम माझं काम तुमच्याकडेच आहे म्हणून तर मी आलोय. बोला की. तुम्ही माझ्या बायकोला का फुगावता? काय फुगावलं तुमच्या बायकोला? काय फुगावलं? मग अहो मॅडम माझी बायको मला सतावते सारखी. मग दारू प्यायची कमी करावी काम धंदा करावा जरा. ती दारूसाठी नाही सतवत. मग मला म्हणते 5,000ची साडी पाहिजे, 10,000ची साडी पाहिजे. अहो मॅडम मला काय इतकं मोठं पगार आहे वय? काय बी खोटं बोलू नका गंगे अशी म्हणतच नसेल तुम्हाला. अहो मॅडम जशी ती तुमच्या घरी आणि तुमची मैत्रीण झाली तशी ती मला सतावती. मला साडी पाहिजे साडी पाहिजे. काय बी बोलू नको. मी काय तिला फुगवीन वय? तिला मी 4 चांगल्या गोष्टी सांगते फुगवत नाही मी. अहो आलेला पगार जर साडीवारी भांड्यावारी जर गेला तर काय उपयोग? कापड आणि माकाड. परपंचासाठीच भांडी घेती तुम्ही. असं दारू पिऊन सगळ्या गावावर फिरणार मग ती नाही वय बिचारी काहीतरी करते की परपंचाला. मॅडम आपल्याला पटत नाही तुमचं सांगतोय मी आताच. दारू पिऊन तसलं माझ्या दारात येऊन बोलायचं नाही. मी दारू पिन नाहीतर पाणी पिन. तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे मग भांडाय कशाला माझ्या दारात यायचंय? तिकडेच बघायचं अगं दोघांना. मावशी कुठे ते पेताड्यांच्या नादाला लागते. चल घरात आपलं. मॅडम माझं मिटवल्याशिवाय मी आज जाऊ देणार नाही. काय मिटवायचंय? काहीच नाही बोलली मी तिला. काय मग ती माझ्या माग लाकूड घेऊन लागली बादा बादा हानती मला ती साडी पाहिजे म्हणून. ती 5 मिनिट आली होती माझ्याकडे. तिला मी माझी साडी घालायची त्यात काय बिघडलं? हा हे तर चुकलं मॅडम. तुम्ही 5,000च्या 10,000च्या 4,000च्या 2,000 साड्या जर तिला घालाय देत असाल आणि ती जर चांगली दिसली असेल मग ती म्हणणारच की मला साडी पाहिजे. मग त्यासाठी दारू सोडावी चांगला काम धंदा करावा बायकोला चांगलं जपावं ही डोक्यात आलं पाहिजे की तुमच्या. मॅडम मला तुम्ही शिकवू नका. मला समजतं माझ्या संसाराचं आणि मी आत्ताच सांगतोय तुम्हाला माझ्या नादी लागू नका. डोकं खाऊ नको. निघ तू निघ. मी निघतो पण माझ्या नादी लागायचं नाही. नाही तर मी काय करशील? राजा म्हणतात मला राजा. हा फिर राजा. राजा बनून फिर. राजा वाजवून कोणाचा बी बाजा देणार ठेवा. वाजवा, फक्त राजा म्हणतात मला राजा. जाऊ चल मावशी घरात. ए सुन्या असली कुठनं सायकल आणली रे? हवा नाही ना फिवा नाही लगा कशाची सायकल तुझी? काय राजाला कर
अरे गाडी खाली चियांका रस्ता असता का नाही तुला कसं काय तुम्हाला नका गावात कोण काय सुद्धा देत नाही आणि नवी कोरीलाल की सायकल कुठं आणली लोक सुनील भाऊने घेतली आपल्या पैसे ते माझं गपकी नाही बाबा ते चालू द्यायला ते आणली उचलून देत ना म्या सोनिया गावात सगळे माझ्या संग नडल्यात कोण तू बी नडू नको कोण नडलाय त्याच्या आईला कोण नडलाय राजभाऊला कोण नडलाय तुला माहित आहे का फक्त नाव सांग आता एवढ्यातच मी तंटामुक्त अध्यक्ष बाई सगळं भांडण करून आलोय का ती माझ्या बायकोला फुगावती काय म्हणती अगं 5,000ची साडी घे नवऱ्याकडून 10,000ची साडी घे नवऱ्याकडून तू सांग पडलेल्या सरपंचाच्यात मी कामाला गेलो होतो आणि पगार राहिला 3,000 5,000ची साडी कुठून आणायची म्या तिला म्हणाला आम्ही किती दिवस झाले एकच सादऱ्या व्हायान अरे तू एक विचार करायला पाहिजे तिला म्हणायचं गेलं का तो साडी घेऊ का माझे दारूची आधी मिटू जास्त पुढचं बोलायचं नाही तू गावाला नडतो का आम्हाला नडतो या मी तुम्ही कोणाचं आहे तेवढं मला सांगा अरे तुझ्या काय ठोका आम्हीच आहे का माझ्या कपड्याला मला साबण भेटा नाही 5,000 साडी कुठून आणू मी तुला माहितीये का ती सरपंचीन तुला माहिती म्हणून सांगतो तुला बी ती सरपंचाची बायको आहे ना उगाच तुझी बायको अशी नाही जाडजूड झाली सगळं खाऊन पिऊन तिला 3 टाइम खायला परत तंटामुक्त अध्यक्ष साड्या देतीया पैसे देतीया आणि तू मला लागला वाळून जायला तरी म्हणतोय ही अशी कशी का गुलाबाच्या फुलाला टवटवीत सारखी असते मला म्हणते माझ्या खायला काय नाही घरात गॅस संपलाय पीठ नाही काय नाही आणि ही सारखी गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत असते जशी सफरचंदासारखी फुगलेली गुबगुबीत असते अरे ती तंटामुक्ती बाई काय करते माहिती का तंट कमी मिटावती आणि भांडणं जास्त लावती ती लय बेकार आहे. आता तंटामुक्त अध्यक्षाचं पुढल्या 6 महिन्यात निवड आहे आपण तिला पदावनं खाली आरतीला पारायची पण ऐकून घे तू पहिल्या त्या सरपंचाला धर काय म्हणायचं चुकतंय माझं सरपंचाला धर आणि सरपंच पहिला रेट असं म्हणतोय का रेट तो आम्ही मागच आहे पट्टे आम्ही दोघं आलोच ग सायकल आपल्याकडे आता पाया ह्यो नवरा तर कुठं उलटलाय काय माहिती पगार घेऊन म्हणला होता सकाळी येतो म्हणून अजून आला नाही ह्या किराणा मालाच्या दुकानात किराणा तरी कसा भरा अगोदरच किती उधारी राहिली या बाईची द्यायची अवघडच केलंय ह्या नवऱ्याला सुन्या हो गंगू वहिनी इथंच बसले ते कसं काय तू त्या राजभाऊला कसं पेटवलंय मोकार काय झालं आता 10,000 साड्या मागताय तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं त्यानंच सांगितलं गेलं ते सरपंचाला हाणायला सरपंचाचा काय संबंध आहे ह्याच्यात पैसा येतं ते म्हणत होता अयो म्हणजे एका साडीचा बार सरपंचाकडे गेलो का काय त्या तंटामुक्त अध्यक्ष संघ पण बांधलाय लय आता मग त्या दिवशी तर नाही तसलं आगाव जात होता धावून काय सांगताय मग अयो अयो काय ह्याचं तर काय ज्ञान बिन गेलंय का काय ह्याचं कुणास ठाऊक आपण आम्ही एवढं 4-5 जण जोडीदार 50-50 रुपये सदरा घालून फिरतो तुम्ही 10,000 साड्या घाला त्याचे आहे का तेवढं पैसे दे पैसे अरे मग मी काय हीच घालू का सारखं लुगडं 400-500ची कशाला 10,000 त्याला पगार तर आहे का महिन्याला 10,000 4-500ची साडी तरी अजून आहे का माझ्या घरात या बघाय तुम्ही सरपंचाकडून 3,000 येणार तुम्ही 10,000 साडी मागताय 10,000चा राहिलाय पगार त्याचा राव 3,000 पगार आहे अरे तो मला काय म्हणला गेल्या महिन्यातलं 3,000 रुपये आणि या महिन्यातलं 7,000 रुपये असं 10,000 रुपये यायच्यात म्हणून तुमचा तुम्ही हिशोब करा पण हो का ते नवरा आणि तुम्ही नवरा बायको तिकडे काय ते घरा ते घरा पण आम्हाला जळायला लागली पाहिजे तुम्हाला आता सांगतोय नसक्या तू जर मध्ये असलं का नाही ह्या अयो इतका जी कुत्र्यावानी हाणेल का नाही तुला हा मग दाखवते गावची ठिकाण आहे माझ्या धावून अवघडच आहे बाबा चालू सांगायचं तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही तू जर माझ्या नवऱ्याला फुस लावली असेल ना मग तुझ्याकडे बघते किरड्या तुला बी सोडायची नाही मग मी बरं झालं पाटील हेच भेटलं तुम्हाला काय ते राजाने दारू पिऊन माझ्या दारात सगळा गोंधळ घातला येऊन कशामुळं आता काय सांगायचं लय प्यायला होता नुसता राडा करून ठेवला त्याने काय कारण असेल ना त्याला उगीच कसा तो गोंधळ घाल आता काय त्या दोघा नवरा बायकोची भांडणं झाली आता माझ्यावरच आणतोय भांडणं झाले सगळे ती बरं चालतंय आपण त्याचा बंदोबस्त करू काय करायचं आहे ते हो का तुम्हाला जमत असलं पोलीस पाटील आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला नाहीतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला केस देईन ऐका ना आपण थोड्या गोष्टीसाठी जर पोलीस स्टेशनला जायचं म्हणलं ते चुकीचं आहे ते अहो माझ्या बहिणीची पोरगी आली गावावरनं तिच्या देखत दारू पिऊन आलाय त्याला माहित असलं बोलतोय ती मला नाही त्याचा बंदोबस्त करू अण्णा सरपंचाकडे जाऊ आपण आणि ते बघू काय असेल सरपंचात काय सांगू नका ती मला सकाळ दिसलंच नाही
मला त्यांचं काय सांगायचं बरं जाऊ द्या, अण्णा तुमच्या घरीच आहे सरपंच नसू द्या, आपल्या पडल्याला सरपंच तर आहे का नाही घरी, त्याच्याकडे हो. जाऊ आणि ते काय असेल ते मोठी होऊन टाकू, आणि नसल मिटत तर मग ते आपण काय पुढची कारवाई करायची ते करू. का? हो का, तुमच्यावर आहे म्हणून मी गप्प बसती, नाही तर अजिबात ऐकून घेणार नाही. नाही नाही नाही, तुम्ही नका काळजी करू, त्याचा आपण काय बंदोबस्त करायचा ते करू. चला, पाऊस पण यायला लागलाय, लवकर जायला पाहिजे. चला चला. पावसाने लय भारी काम केलं. मग काय सरपंच पाऊस आला ती बरं झालं. लगा माणसं पाणी पाणी करते ते, पाणी नाही गावाला कुठे प्यायला, पाऊस पडला त्यात किती वातावरण भारी वाटते बघितलं का. आणि आता तुला सांगतो आपल्याला आता 4-5 एकर मकान कडवं करायचे आता गुरांना. सरपंच सगळे पाणी पाणी करते, तुम्ही पण पाणी पाणी करते, मग जग तुलाय की इथं. ते असू दे गे. सरपंच बोला राजा भाऊ. तुमच्या बायकोने माझ्या बायकोला खायला घालायचे काय कारण? राजा भाऊ, तू आला पिऊन, तू बोलताना नीट बोलवायच. माझी बायको तुझी बायको म्हणजे अर्थ काय नक्की मला काय कळणार काय बोलतोय ती. अहो ती तुमच्या बायकोने तिला खायला घालून माझी बायको झाली गुबगुबीत. मी चाललोय वाळून आणि मग ती माझ्या माग लागली मला साडी आणा म्हणून. मला आताच्या आता 10,000 पाहिजेत. लगा तुझ्या घरातलं प्रश्न तिचं घरीच मिटवायला लागा. मला सांगा आता माझी बायको तुझ्या घरी आली, तुझी बायको जेवत बसली तर माझ्या बायको वाढला जेवल का सुपच बसलं सांगून मला. तुमची बायको मग माझ्या बायकोला फुगावते, ते तंटामुक्ती अध्यक्ष ते बी सांगते असली साडी घे तसली साडी घे. ते लागले माग, मला बाकीचं काय सांगितलं. आताच्या आता 10,000 पाहिजे. तुझं 10 भरले ते किती 10 दिवस आणि तू 10,000 मागतो देणार घे. माझं बी पैसे नाही माझं. तू बोलताना नीट मोर बघून बोल. सरपंच आहे मी, बेतार नाही. हा? ते काय तुम्हाला शिवी मग देत होय? तुला नीटच करील. अहो सरपंच गरीबाचे पैसे द्या किती. गरीबाचा फायदा त्याचे त्याला दिवस किती भरले त्याला माहिती आहे बारकावा त्याला. हा लाज वाटते का रे तुला बोलताना थोडी तरी. सरपंच 10 दिवस भरले तर मग तू 10 मला पाहिजे तर. सरपंच हा मला राजा म्हणतात राजा. तुला एका राजा का दफडच पडेल तुझा राजा. नका पाटील, इथं आहे हे. ए, अरे तुला लाज वाटते का? हा? अयो नमस्कार पाटील. अरे काय नमस्कार घालतोय, काय कांड केलं त्यांच्या घरी जाऊन? काय नाही केलं मी त्यांच्या घरी. काय नाही कसं केलं, दारू पिऊन दारात येऊन राडा घातला कोणी मग? होय मग माझ्या बायकोला यांनी फुगवलं. हा, माणसानं वाच्य व्हायच. मॅडमच्या घरून ते घातलं होतं दारू पिऊन. कळायला पाहिजे का हा? कोणाच्या घरी जायचं, ते तंटामुक्त अध्यक्ष आहे आणि त्यांच्या घरी जाऊन तू कुठं ना केलाय. पाहुणे आल्यात माझ्या घरी दारू पिऊन. हा. तुम्ही माझ्या बायकोला फुगावतात. काय फुगावलं तुमच्या बायकोला? मग 5.5 आणि 10,000ची घ्यावी म्हणून सांगतात. अरे आता गाव ना गाव शोधलं, कुठं उलटलं होतं रे तू? ए थांब जरा, तुझा लय काल वाचतो प्रत्येक काय काय मॅटर काय नक्की रे तुमचा? काय मात्र म्हणजे आमच्या नवरा बायकोचं चाललं होतं कशाला? तू कुठे रे गेलता? आता तुझी साडी आणा पैसे नका वय ह्यांच्याकडून घ्यायला. साडी आणाय पैसे म्हणजे तुझं पगार काय केला तू? याने काय कांड केलं माहितीये का तुला? हा मॅडमच्या घरी जाऊन कुठं ना केलाय. माझ्या घरी येऊन दारू पिऊन गोंधळ घातलाय साडीसाठी तुझ्या फक्त. का तर एवढा त्रास देतोय? त्या मॅडमच्या घरी गेला, भांडण केली, ह्यांना काहीतरी बोलला. हा आणि मॅडम तुम्हाला सांगतो 10 दिवस भरले ते कामाचं आणि मला म्हणतो 10,000 रुपये मला दे. मी कुठून देणार मला सांगा बरं. ह्याच्यात काय काय देणार? तुला कळतंय का नाही? तुला म्हणलं होतं का नाही सकाळीच तुझा कामाचे दिवस किती भरले ते अगोदर बघ म्हणून म्हणले होते का नाही? मग मी बरोबरच हिशोब केलाय की. काय हिशोब केला रे तू? मागचं पैसे ना आताचं पैसे. तुला लागा मागची मागे दिले पैसे लागा तुला एवढं देणार आहे ना? का 10 रुपयाला घे काय नाही काय कांड करतो प्रत्येक वेळेस. केलं ह्याचं देणार नाही बायकोला काय वाटेल? अरे बायको नवऱ्याला साडी मागणार आहे ना? काय काय गावाला सांगत बसू मला 2,000ची साडी घे म्हणून. नाही ती काय म्हणतोय माहिती का, मी फुगावलं म्हणून बायको माझी साडी मागते. काय कारण तुला काय बोलली मी सांग. मॅडमनी मला फुगवायची काय गरज चालली? हा मग तू उगाच लगेच अचानकच कशी म्हणते मला 2,000ची आणि 5,000ची तुला साडी. काय हाऊस मौस करा येते का नाही बायकोची? हा आणि परत तुला सांगतो एका भाषेत माझ्या बायकोचं नाव घेतलं ना तोंडात 10 सगळं देणार घे. तो सुद्धा आला होता माझ्याकडं. मी किराणा मालाच्या दुकानात गेली होती सामान भरायला. मला काय म्हणतोय, तुमच्या नवऱ्यानं गोंधळ केलाय, 10,000ची साडी तुम्ही मागताय. 2,000 कुठं आणि 10,000 कुठं मॅडम सांगा बरं. तुला कळतं का नाही रे? गंगू वहिनी 4 चौघात नवऱ्याला नीट बोलायचं असतं. नीट बोलायचं असतं म्हणजे तू कुठे गेलता देखण्या? हा चांगली कपडे घालून फिरायला नको वहिनी. चांगली कपडे फिरायला नको बाई. नवऱ्याने बी तसं करायचं पाहिजे. तुझ्यामुळे आणि त्या नासक्या सुन्यामुळे तर बिघडलाय माझा नवरा. त्याच्यावर नको पांघरून टाकू तू. काय राजा त्याला चोपलं पाहिजे पहिलं. पैसे पाहिजेत मला ए, पैसे. तुला पैसे देणार नाही सांगतो मी तुला. मार देईल पण पैसे देणार नाही. काय नाही पैसे हा. द्यायचं नाही तर अजिबात सरपंच त्याला. नाही पाठीला रुपया देत नाही तुम्ही मी. पैसे देताय ही
पाटील पैसे देतात त्याच्यामुळे त्याला सुचतंय प्यायचं. आणि हिथनं पुढे माझ्या दारात नाही आली पाहिजे नसली दारू. तुम्ही डायरेक्ट दिसला का नाही तुम्हाला फुरपोरांगी फाटल्याचे माहिती डायरेक्ट चिपकीन मारा. मारायचं नाही हाणत फक्त माझ्याकडे आलं मग त्याला कशी हाणते का नाही मी कुत्र्याच्या आईवानी मग बघा तुम्ही. मी सूट देणार ना मग पैसे पाहिजेत म्हणजे पैसेच पाहिजेत. ए, त्याला तू घरी चल पहिला. लावा त्याला अजून एक. तू घरी चल तू. इकडे जा घरी. पैसे मागायला तू बायकोची हाऊस करा येते का नाही? ती म्हणायला बायको भांडी घेते घरात खरेदी करते ही करते तुमच्यामुळे करते असं म्हणतोय. अहो संसार करायला नको का? दोघांचा आहे का माझी एकटीच आहे सांगा बरं. म्हणते मी पण त्याला. हो का ते नसकी आलाय बघा. सरपंच काय तुम्हाला लावला तमाशा गावातला का हे? गावातल्या माणसाला भांडणावर नाद आहे का नाही रे? सरपंचाच्या नादी लागणार का? पाऊस पडा सुद्धा बंद व्हायला लागलाय काय कर मोरया इकडे मोरया हा थांबा बस हो थांबा मॅडम एक मिनिट थांबा पाटील एक मिनिट. सरपंचाने काय केलं मला सांगा फक्त. काय झालं यार माझ्या भाऊ काय झालं? सगळ्यांनी मिळून काय करू? तू काय सांगत आलता मला? हो 10,000ची साडी वहिनी तुम्ही मागताय हे करताय ते करताय. 10,000 कुठं 2,000 कुठं? अरे किरड्या लोक राजा भाऊ सकत जेवला नाही बायकोच्या पायाला तुम्ही 10,000 साडी मागते. वहिनी एवढं टेन्शन देतोय 10,000 साडी कोणची जास्त होय, तू बापरा जरा. तुला आहे का बायको ना पोरं? लागला सांगाय टवटव कराय. मला लय मारलं हो टाच्यात गरज राहील. माणूस आहे बघितला का? हा? अरे तुला तर खलास करायच्या लायकीचा आहे ह्यो. मारायचंय तवरच म्हणतोय लय मला मारलंय. अगं पण विषय काय माहितीये गंगू वहिनी तुला वहिनी म्हणतोय आम्ही आणि लका तू 17 केवढ्यात आहे 1700 रुपयाचा आणि तू 10,000 साडी मागतीय का मागू नये? नवरा काही लोकच आहे का लोकांना पैसे मागून साडी बोलताय सरपंच देऊन टाका 10,000. त्याच्या माझ्याकडे बघताय 6,000 रुपये मी वहिनीला सांगितले आताच. हा त्याच्या फरलं बघतो 10 दिवस भरले ते. पण गंगू वहिनी त्याला काय पगार लाख रुपये तुम्ही 10,000 साडी मागताय. का ना मला 6,000 देऊ दे पण ह्यांनी पैसे द्यायचे आधी ह्यांनी पाटलांनी मला मारलं लागत त्याचं काय? खोटं बोलते माणूस अवघड आहे का? आपण तंटामुक्त अध्यक्ष त्याची बायको आहे की इथं विचार की कोणी मारलं त्याला ते. कोणी काय मारलं नाही त्याला. नाटक करते ते नाटक. होय उशिरा आली. तुम्ही कुठे गेला होता माझ्या घरी दारू पिऊन गोंधळ घातला. मॅडम तुम्हाला 2 मिनिटं सांगतो काय करा माहिती आहे का? त्या तिघांनी नसून ही तिघ रिंगणार घ्या चांगली बरोबर आहे काही चालीशिवाय नाही ते तुम्हाला सांगतो चांगली बरोबर ही चांगली त्याशिवाय त्याला